वाशिम जिल्ह्यातील खासदार भावना गवळींविरुद्ध फेसबुकवर अश्लील कमेंट केल्याने पोलिसांनी कारंजा येथील एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विवेक नाकाडे मंगरुळपीर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून फिर्यादी त्यांचे मित्र जुबेर मोहनावाले याने टाकलेली खासदार भावना गवळी यांच्याविषयी फेसबुकवरील पोस्ट कमेंट पाहत असताना आरोपी सात पठाण राहणार कारंजा लाड याने भावना गवळी विरुद्ध अश्लील शब्दात कमेंट केल्याने त्याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे। आमचे युवा सेनेचे तालुका प्रमुख जुबेर मोहनावाले यांनी भावनाताई गवळींचा फोटो फेसबुकवर शेअर केला। ते फोटो शेअर केला त्याच्यानंतर मी ते पाहत असताना त्यावर मला कारंजा येथील युवक सात पठाण यांनी एक भावनाताईबद्दल एक अश्लील त्यावर कमेंट्स केलं। ते कमेंट्स पाहून मी तत्काळ मंगरुळपीर पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध FIR दाखल केली। पोलीस प्रशासनानेही तत्काळ त्याला कारंजा येथून अटक करून मंगरुळपीर येथे आणलेले आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे। सध्या आचारसंहिता लागू असल्या कारणाने माझा एक सर्व युवकांना आव्हान आहे की असल्या प्रक्षोभक पोस्ट फेसबुक व्हॉट्सअपवर करणे टाळावे। त्यावर पोलीस प्रशासन आणि तसेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची सुद्धा त्यावर नजर असते, ही गोष्ट यांनी लक्षात घ्यावी। जिल्हा वाशिम या ठिकाणी काल रोजी विवेक नाकाडे राहणार मंगरुळपीर यांनी पोलीस स्टेशनला लेखी रिपोर्ट दिला की कारंजा येथील साद का अहमद का या इसमाने भावनाताई गवळी यांच्या विरुद्ध फेसबुकवर काही पोस्ट टाकली, त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या। त्या कारणावरून आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला ताबडतोब अटक केलेली आहे। सध्या आरोपी पोलिसांचे कस्टडीमध्ये आहे आणि बारकाईने तपास चालू आहे। या तपास कामी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री परदेशी साहेब वाशिम, माननीय ॲडिशनल SP साहेब जवान साहेब वाशिम, तसेच माननीय DYSP पाराजे मॅडम यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन दिले आहे। त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही पुढील तपास करीत आहोत। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झालेली आहे। अशा प्रकारचे पोस्ट टाकणे हे समाज विघातक कृत्य आहे आणि असे समाज विघातक कृत्य जर कोणी करेल तर अशा लोकांवर पोलीस विभागाची करडी नजर आहे। असा कोणीही कोणत्याही चुकीची पोस्ट टाकून जर कोणत्याही भावना फाडतोय किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यावर पोलीस खाते ताबडतोब त्यावर कडक कारवाई करेल अशी मी जनतेला आवाहन करतो। यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 67 माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच कलम 501 भारतीय दंडविधान नुसार गुन्हा दाखल केला आहे। प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाज न्यूज, मंगरुळपीर, वाशिम।